तू काय माझी उपाशील होईल आहे का ह्याचं वय आहे का? कसा गावात कार्यक्रम आणायचा, कसा आणायचा कसा? ही अशी सगळी खडकावर आपटलेली. अवघड झालं. आता त्या बाई सगळं बोलायला आपल्यात एक तर लायकीचा माणूस कोण आहे? कोण बोलणार कोण? अवघड झालं. रुबाब हा माझ्या मते आपल्या गावातला शहाणा माणूस तूच. हा मीच बरोबर. जिभेवर साखर ठेवून त्या बाईशी गोड बोला तरच आपल्या गावाला बरेच दिवसानंतर चांगला कार्यक्रम दाखवायला आहे. खरं आहे. तर जाताना एकटंच जावा, संगती कोणाला घेऊन जाऊ नका. ही सगळी बिघडलेली आहे. मी जाऊ का? जावा. अरे आमच्या घरात जाऊन सांगा म्हणा रुबाब लागला सर्व्हिसला. सांगू का? घरात जाऊन सांगतो रुबाब सर्व्हिसला लागलाय, टाराची जळणारी लाकडं गोळा करा. मी मशाल शेडवर काय हायवे नालायक. नमस्कार. 6 जण आलोय. तुला हे सांगाय सांगितलं होतं. 6 जण कशाला उपसायला? 6 पुढचं बोल की पाडतेशी. अरे का आलोय मी सांगणार. बाईचा मार खायला आलाय. अरे मी सांगणार आहे. सांग लवकर. बाई 6 जण का आलोय? काय बोलायत काय? हा मुख्या मुका काय? आर बाई मुख्य आहे. आपलंच नशीब चांगलं आहे ना. काय लागले? आर मुकच चांगलं येड्या. कसं काय? अरे काय मुक धरलं हाक ना भाव त्याला काय रे? हाक ना बॉम्ब म्हण केला का? हाक ना बॉम्ब. नमस्कार. आता काय अवघड झालं बाबा. आमचं डोकं काय चाललं ना. ए विषय इथं आपण आलो पण बाई मुक्या. आता तिला बोलायचं कसं? खुबा रुबा नव्हत. रुबा म्हण. हा रुबा हा? अरे एवढं देखणं असून का उपयोगात आहे? बाई गेला का बोलायचं नाही. नका बोलायला नाही की रे. काय अवघड आहे रे? कमाल झाली ना का? आता आपण आपल्यातलं कोण बोलायचं? काय काळजी करतोय? काय तुला येते काय? माझी बहीण त्या घरात मुख्य आहे. बर. ती मुख्याच्या खुणा कशा असते त्या मला सगळं कळतं या. कशी कुणाला खुना करून? घरात बोलली होती. घरात बोलती लोक खुना करून कशी बोलते? हा मग हे सांग की तू शांतपणा करतोय. आणि मग तशा पद्धतीने बोल केला का? सर बाजूला बोल. बघ नमस्कार केला का नाही? तुला खरंच मुख्यातली माहिती आहे. वनफोर माणसं लय हुशार असते. लय हुशार असते. उन्हाळ्यात वाट फुट केला का? अरे वाट न हो की रे. असं काय केलं? हे म्हणजे बोलता येत नाही बे असं विचारतो. म्हणजे बोलता येते नाही विचारतोय? हो. मुख्याच्या भाषेत? हो. अरे बोल बोल. हे? आता डोसकं फुटलंय का? काय रे करावं तुझं चार का फोडून बघा आता. असं काय करतोय? अरे ना नाही का असं म्हणजे नवऱ्याची खून आहे हे कुकू कुकू लावते की का ना? मुख्याच्या भाषेत? हो नवरा आहे का विचारतोय? हो. आयला खरं तुला येते लागा. बोल बोल. खराय खराय खराय. तुला देवानं अक्कल हे दिल्या का नाही? मी सांगतो इकडे अक्कल वाटताना कुठे गेलतात का काय? हा त्या बाईला विचारतोय आज नवरा आहे का? बाई नाही म्हणत्या. आणि पुन्हा मूल आहे का विचार. नवऱ्याच्या शिवाय मूल होईल का? हे आवला दे. हा हा बोलाय ना म्हणतोय हा आणि आईचा पुता स्पष्ट बोलतोय. येड्या ती मुका आहे पण त्याचं व्याकरण पक्का आहे. शाळेला पुण्याला गेला होतास का व्याकरण शिकायला? चुकले माझ. नीट बोल. चुकले माझं. मला माफ करा. नवरा नाही मूल बाळ कसं व्हायचं? मग चुकलाय तुझं. हा थांब आहे मुख्याच्या भाषेत बोल. काय विचारलं सर? लगीन झालंय का? असं नाही म्हणतोय. काय म्हणते का? कणायचं कुठं आहे? रातभर कणायचं आहे. नाही का ही मुख्याची भाषा कंटिन्यू येतो. लगेच नाही म्हणते काय? हो लगेच नाही म्हणते. माझं बी नाही
बाळ रांडाव आहे. तेवढं उरकून घे. गडी बाळ रांडाव असतो वय. लहानपणापासून लगीन नाही म्हणून सांगतोय. तुझं सरळ करायला लागलो तर तू माझ्यावर फिर. नेमका तुझ्याकडं सगळं त्या इथं नालायक मला बसतोय तू. काय म्हणले आपल्या दोघांचं लगीन करता का तर म्हणते हो. पिंपरीत का होण्या पण तुझं नशीब उघडलं. आज 5ची पोट तुझी मुतात आहे ती. मोठाट 5ची बोट म्हणजे अन्न कसं खायचं नाही. येड्या 5ची पोट तुझं तुपात आहे ती. मग असं का बोलायचं तिथं फुलं असते ती. फुलं दोघांनी 2 हार करायचं. तुम्ही एक हार मी एक हार करायचा. मी हार केला तुमच्या गळ्यात, तुम्ही केला माझ्या गळ्यात. आपण दोघांनी जायचं देवळात लगीन करायचं 1 महिन्यात गॅरंटीनं. नालाय कुठला ए हलकटा, तुझ्या जीवाला लाज आहे काळ्या तोंडाच्या. ए टकल्या, लाज वाटते का त्याला? अक्कल आहे का त्याला? काय चुकलंय त्याचं? काय चुकलं मग काय विचारता? तुम्ही तो काय बोलला होता? तुम्ही मुख्याचं सॉंग का घेतलं? अहो मुख्याचं सोंग का घेतलं? आणि आता मराठी बोलायला लागला. तसं नाही पाहुणं. मग एखाद्या बाईला बघून. हा आता तुम्ही किती जण आहे? 6 जण आहे. 6 जण. हो. तुमच्या मनात काय येतं हे बघायचं तुम्हाला. आमच्या मनात काय येते? पण तुम्ही लई नालायक नीच बेशरम माणसं. आम्हाला काय माहित आहे तुमची प्रेशर पडलेली? ऐका कसा बोलतोय, कसा बोलतोय तो? काय म्हणला तो? तुला काय अक्कल आहे का रे? नालाय का? नाही बरोबर आहे. त्याला काय माहित आहे? तुमची प्रेशर पडलेली त्याला काय माहित आहे? त्याला माहित नसेल. कुठं पडले ती मला सांगा, मी आणतो. पोलीस स्टेशनला जाण्या बायवर कंप्लेंट दी. काय म्हणून? बायवर या कंप्लेंट दी. मुलगा वयात नसताना बाय बलात्कार करायला लागले म्हणून. आता वयात नाहीस गोरख, पाणी मागू देत नाही तू. तुम्हाला काय माहितीये का? काय हो? आता माझ्या बहिणी येतील. आता लगेच बहिणी येतील. बहिणी येतील? येणारच की हो. दिवस संपला असत्या. डान्स करण्यासाठी. डान्सचं नाव घ्या की. मी आता माझ्या भावाला दाखवते तुम्हाला. काय बोलताय? भावालाच दाखवणार तुम्हाला. आणि भावाला तुम्हाला कुणी सांगितलंय? काय? आम्ही 6 जणांनी वाद केले. पाहुणा आणि भावाला धावणार म्हणते ते काय अवघड? अरे धाव दे की का बस. भाव नेट काय नेट काय? एवढा तिच्या अपदा होणे आम्हाला झाडासंग बांधा. सफाई लागा येईल का नाही? भाव माझ्या कलाकार आहे, तिची कला बघा. कला म्हणा की का भाव? अरे नालाय का नो, आपण कलावंताच्या घरी आलोय. बाईच्या घरात सगळी कलावंत. बाईचा भाऊ सुद्धा कलावंत. बाय तुम्हारे भाऊ को बुल्ला लाव. कसं हिंदी बोलतोय? हिंदी कळत नाही. उसके पुच्छे ए बालम, उसको पूछो बोंबल, उसको पूछो. आयला रुबाब, आयला मला दावली नाही लागायच्या.
संस्थेच्या निर्माते मास्टर जयसिंग महाराज यांच्या सुमधुर अशा कंठातून तर या ठिकाणी आपल्या आवडी निवडीच्या विषयाची सुरुवात आदर्श शिंदे यांचा सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत असलेला एक मराठी अल्बम घेऊन येतोय. गीताचे बोल आहेत, तूच माझं पिल्लू तूच माझी जान. आणि या गीताला घेऊन येत आहेत आमच्या कंपनीच्या काही मुजांगडा ऐका आदर्श शिंदे यांचा सध्या सगळीकडे धुमाकूळ घालून गेलेला एक मराठी अल्बम तूच माझं पिल्लू तूच